मला जाणवतं काम आले आणि मी पाहत होता विपुल्याची मजा आली रस्त्यावर उभा राहून सण. विपुल्याच्या बोंड्यात गाड्याला ट्रॅक्टर बांधलेलं होतं. विपुल्याच्या बोंड्यात धोती झालेली नव्हती, पण काय एका झटक्यात तर डायरेक्ट जोरामध्ये डायरेक्ट ट्रॅक्टर चालू केलं त्यानं. आणि काय मी रस्त्यावर वाट पाहतो याची त्याची की साली कोणाची गाडी ना काय नाही. पण विकास भाऊचा लगेच फोन आला की म्हणे तुला गाडी पाठवली म्हणे मी मावळ्यातल्या पोऱ्यासोबत म्हणे तू त्याच्याबरोबर चालला जाय म्हणे प्लॅनवर. म्हटलं वार विकास भाऊ, म्हटलं तू तर मग गैर काळजी घेतो म्हणे. मग रे भाऊ म्हणे तुम्हाला तर माहीत आहे विकास भाऊ आपल्या मोठ्या भाऊ सारखा आहे. मग काय आला ना या पोऱ्याला बस स्टँडवर सोडलं. म्हटलं भाऊ तू चालला जाय म्हटलं अडून रिक्षानं. तर म्हणे चालेल म्हणे भाऊ म्हणे. मग काय विकास भाऊ 50 रुपये पेट्रोलला जायला होते आपल्याला. मग काय 50चं पेट्रोल टाकलं मी गाडीमध्ये आणि निघाला प्लॅनवर. सहायचा फोनवर फोन येत जाय की आणि ज्या येतोच निघाला. म्हटलं आव ना सर येतो ना, कितला टाईम लागतो आहे. आला प्लॅनवर मावळे सरायची एफजेट लागेल होती तडी. काढली आपल्या गाडीची चाबी आणि गेला तर पाहिलं तर तडी तर पवन्या जार धुत होता. म्हटलं का रे पवन्या काय जार धुतोय म्हटलं. हाव ना म्हणे यार तू काय रे उशीर केला म्हणे आज. मी म्हटलं पुरे जार भरी ठेवले. म्हटलं जाऊ दे रे चालूच राहतं काही नाही काही येडा. म्हटलं येड्या माणसा काय म्हटलं तिच्यामध्ये रोहित्या कुठे गेला म्हटलं. तर तो नाही रोहित्या जार घ्यायला गेलाय. म्हटलं काय मग रोहित्या आलाच नाही. म्हटलं अरे नाही म्हणे बारे मावळे सर अरे काच पुसत होते. म्हटलं का हो सर. हाव म्हणे यार या पिठाडले काच पुशायला लावतो आहे मी आणि या पिठाड बी मला पुशायला लावतो आहे नाही. म्हटलं चालूच राहतो हो सर काही नाही काही काय तिच्यात. मग भाऊले 10,000 भरून संध्याला बी ना. म्हटलं काळ्या म्हटलं भाऊ 10,000 फटकन बाहेर. दुसऱ्याच्या गाड्या येत आहे हा खेळ होता अरे डॉन बनेगा जॉन. म्हटलं साला अभि काय लहान लेकरांनी करत राहतो. म्हटलं भाऊ तिच्यात पाहुण्या म्हणे मला जप लागते म्हणे. म्हटलं जप ना म्हटलं पाहुण्या तुला कोण त्या कोण मला काय म्हटलं. मावळे सर काही नाही म्हटलं आज प्लॅनवर. मावळे सर लगेच चालले गेले ते घरी.